सुधागड रोहा मतदारसंघातून प्रकाश भाऊ देसाईंना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी मिळेल काय? या सर्व वादांगामध्ये त्यांची लॉटरी लागेल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जर असाच वादंग राहिला आणि शेवटपर्यंत जर अशी वेळ आली की सेपरेट लढायची किंवा बंडखोरी जर होत असेल, अलिबागमध्ये जर बंडखोरी करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर पक्षाची स्ट्रॅटेजी जी आहे ते त्याप्रमाणे प्रकाश भाऊ देसाई आमचे हे आतापासून आम्ही ठरवलेले उमेदवार आहेत तिथे पेन सुधागड मतदारसंघामध्ये, आणि ते तसे पेन सुधागड पालीमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र मोठं आहे आणि ते तिथे काम करतात आणि विधानसभा निवडणूक लढण्याच्याच ह्यानी त्याही वरिष्ठांका उमेदवारीचा फॉर्मसुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून त्यासाठी फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि त्यासाठी त्याही मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु शेवटी जो निर्णय आहे ते नेते मंडळींचा निर्णय आहे. ज्या पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे खाली उमेदवारी ठरल्या जातील. शिवसेनेच्या युतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करेल. त्यासाठीच वरिष्ठ नेते मंडळी दोन्ही पक्षाचे कोर कमिटीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आत्तासुद्धा परवाची मिटिंग झाली, 9 तारखेची मिटिंग झाली. त्याला आम्हालासुद्धा सूचना केलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची सुद्धा नेते मंडळीने तशा सूचना केलेल्या आहेत की कुठपर्यंत ताणाचं आणि कुठे थांबायला पाहिजे. ही वैयक्तिकरित्या जी टीका टिप्पणी आहे ती कुठं थांबायला पाहिजे. मी माझ्या जिल्हा प्रमुख पदावर काम करतो आहे, त्यामुळे मला वरिष्ठाचं ऐकणं आणि वरिष्ठ जे आदेश देतील ते आदेश मला पाळणं हे माझं कर्तव्य आहे. शेकापमधनं भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटलांनी लोकसभेवरती हक्क सांगितला होता. परत वातावरण चिघळलं होतं, नंतर शांत झालं. आता पुन्हा तीच परिस्थिती अलिबागमध्ये येते. त्यामुळे शेकापमधनं जे नवीन भाजपमध्ये आले त्यांच्यामुळे युतीमध्ये कुठे बेबनाव होतोय का? कसं आहे, शेवटी लोकसभेचं गणित असू द्या किंवा विधानसभेचं गणित असू द्या, वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील, म्हणजे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पक्षाचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे जे नेते मंडळी जो निर्णय घेतील आणि त्या निर्णय प्रक्रियेप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तसं काम केलं जाईल आणि तशी उमेदवार जे असतील त्या उमेदवारांचं काम केलं जाईल. छोटम शेठ भोईर यांनी तुमची सगळी अंडी पिल्ली येत्या काळामध्ये बाहेर काढीन असं म्हटलंय. काय नेमका हा वाद कसा टोकाला जाईल शेवटपर्यंत? छोटम शेठनी आमची किंवा माझी अंडी पिली बाहेर काढून जे माझ्यावर जी अशी टीका केली, तर छोटम शेठने आमची काय अंडी पिली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडी पिली आम्ही बाहेर काढणार आहोत. आणि ते जे भाडखाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली, आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता कोणची बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहीत आहे. आदिवासी जनतेच्या नावावर आदिवासींचा नेता म्हणून आदिवासींच्याच योजनेमध्ये सभापती असताना किती भाड खाल्ली हे त्या छोटम शेठला विचारा. महाचोर देखील म्हटलंय. कशासाठी असं टीका, एवढी टोकाची विखारी टीका कशी? हे बघा, छोटम शेठ जेव्हा आमची 9 तारखेला सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये माझे वक्तव्य केल्यानंतर आम्ही त्यांची क्लिप बघितली, तेव्हा ते शासकीय आदिवासींचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ते माझ्यावर जेव्हा टीका करत होते तेव्हा त्यांचा चेहरा बघा, ते किती व्हायब्रेट झालेले, आणि ते नंतरची त्यांची पत्रकार परिषद बघा. टीका ही नेहमी करायला पाहिजे पण वस्तुस्थितीला धरून टीका व्हायला पाहिजे. वैयक्तिक टीका, चोर आम्ही काय चोऱ्या केल्यात त्या त्याही सिद्ध करून दाखवाव्या. जर माझ्या या 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये शासकीय योजनेची खोटी बिलं काढली असे जे छोटमशे सांगतात की 1 रुपयाचा राजा केनी यांनी जर शासकीय योजनेचा कुठलाही खोटा बिल जर काढला असेल तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय. नाहीतर छोटम शेठनी स्वतःचे जे पद आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि ते आरोप केले ते सिद्ध करून दाखवा. हो, वस्तुस्थिती खरी आहे. त्यावेळेची पार्श्वभूमी तशी होती, परिस्थिती तशी होती की युती होईल की नाही हे शेवटपर्यंत चालू होतं आणि युतीमध्ये कुठल्या सीट कोणाला, BJPला किती जातील, शिवसेनेला किती जातील, आणि शेवटपर्यंत ते फायनल झालं नव्हतं. AB फॉर्म कोणाला मिळेल, AB फॉर्म कोणाला दिला जाईल हे सुद्धा माहीत नव्हतं. महेंद्र शेठ दळवी यांनासुद्धा AB फॉर्म शेवटच्या क्षणाला मिळालं आणि ते फॉर्म कसं मिळालं, काय झालं त्याचीसुद्धा त्यावेळची पार्श्वभूमी, त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून आम्हीसुद्धा पेनमध्ये तशी. आज जशी परिस्थिती जर निर्माण झाली
तर तशी त्या पद्धतीत सुद्धा पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे त्या पार्वताताई आमचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई आहेत, ते सुद्धा आमचे उमेदवार असणार पेण विधानसभा मतदारसंघामधून. हीच परिस्थिती जर निर्माण झाली तर छोटम शेठ हे सभापती जे होते त्यावेळेला समाज कल्याण खात्याचे जे टेंडर निघाले आणि ते टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन टेंडर काढले आणि त्यावेळेलासुद्धा त्यावेळेचे पेपर तुम्ही चेक करा, त्यावेळेसुद्धा मीच स्वतः त्यांच्या विरोधात बातमी दिली होती आणि त्याचं साक्षीदारसुद्धा मला तर वाटतं पवारसाहेब असतील. आणि कारण त्यावेळेलासुद्धा त्यांच्या पेपरमध्ये पण ती बातमी आली होती. मी त्यांच्याकडे ह्यासाठी गेलेलो, त्यांच्याकडे गेलो नव्हतो, समाज कल्याण अधिकारी ह्यांच्याकडे विचारणा करायला गेलेलो की ते तुम्ही जे टेंडर काढलेत, जे समाज कल्याणमधून आदिवासी किंवा इतर समाजासाठी जे सायकल किंवा भांडी पुरवण्याचा जो टेंडर असतो ते ऑनलाईन न करता ऑफलाईन केला आणि मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मी बातमी दिल्या, शिवोला निवेदन दिले. त्यासाठी मी समाज कल्याण अधिकारी ज्यावेळेला लेंडी होते त्यांना भेटायला मी गेलो होतो. छोटम शेठकडे आम्ही गेलो नव्हतो आणि छोटम शेठने काही छोटम शेठचा काम द्यायचा किंवा काय द्यायचा हा अधिकार छोटम शेठकडे नव्हताच, तो अधिकार पप्पू शेठकडे होता. एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता, त्या भाड्याने मला बोलतो का बोलतो माकड आहे, माकड चाले बंद करा. अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे. संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे, आम्ही भावी आमदार व्हावं. आम्ही समाज कल्याण सभापती तर झालो आणि जर भावी आमदार व्हायचं तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का? तर आमचा समोर असलेला जो आदिवासी बांधव आहे, माझ्या समोर आदिवासी बांधव आहे मित्रांनो, अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते, पाणी, लाईट, अनेक लोकांनी खोटी बिलं काढली. चोर आहेत हे लोक आणि आम्हाला बोलतात की माकडांनी माकड चाले बंद करावे. अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होतो ना, ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो तेव्हा हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे यायचा. तो म्हणजे राजा केणी, एक नंबरचा भाडकाव आहे. आज